नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. पुढच्या टेक्निकल सिरीजसाठी मेकॅनिक्सची पूर्ण सिरीज असेल, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पूर्ण सिरीज असेल, त्यामधले सगळे टॉपिक्स आणि क्वेश्चनचं डिस्कशन असेल, काही टेस्ट असतील, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन असेल. यासाठी मी सतीश काळे आणि आपण या आजच्या सेकंड लेक्चर्समध्ये आपण मेकॅनिक्सच्या पुढच्या पॉइंट्सला आपण सुरुवात करणार आहोत. मेकॅनिक्समध्ये आपण मागच्या क्लासमध्ये आपण मेकॅनिक्सचं इंट्रोडक्शन केलं होतं डिटेलमध्ये. त्याच टाईपमध्ये आपण बऱ्याचशा फोर्स सिस्टम सुद्धा बघितल्या होत्या. त्याच टाईपमध्ये आपण वेगवेगळे लॉज बघितले होते. त्यामध्ये लॉजमध्ये आपण बघितला सगळ्यात महत्त्वाचा मुख्य लॉ बघितला हा मेकॅनिक्सचा पॅरलोग्राम लॉ ऑफ द फोर्सेस. आणि त्या पॅरलोग्राम लॉ ऑफ द फोर्सेसमध्ये आपण बघितलं होतं एक्झाम्पल फोर्स F1 असेल, फोर्स F2 असेल आणि ह्या दोघांचा रिझल्टंट आपल्याला जो भेटतो तो डायगोनल असतो. तो कशाचा डायगोनल असतो? तो ह्या पॅरलोग्रामचा डायगोनल असतो. त्याला आपण रिझल्टंट आर म्हणतो. फोर्स F1 आणि F2 मधला हा अँगल थिटा असतो आणि त्यापेक्षा त्या रिझल्टंटची व्हॅल्यू सुद्धा आपण बघितली होती. आर इक्वल्स टू काय होतं? F1 फोर्सचा कोर स्क्वेअर F2 फोर्सचा स्क्वेअर प्लस 2 इंटू F1 F2 या टाईपमध्ये बघितलं होतं आपण. याला आपण कॉस थिटा मल्टिप्लाय केलं होतं. हे अंडर रूट ऑफ होतं. कॉस थिटा ह्या दोन F1 आणि F2 मधला अँगल होता. त्याच टाईपमध्ये याचे डिराइव्ड लॉज बघितले आपण. डिराइव्ड लॉ मध्ये आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन बघितला होता किंवा ट्रायंगल लॉ बघितला होता किंवा पॉलिगॉनल लॉ बघितला होता आपण याच्यामध्ये. चला, त्याच टाईपमध्ये आपण वेगवेगळ्या फोर्स सिस्टमला इंट्रोडक्शन दिलं होतं आणि बघितलेही. त्यामध्ये आपण कोप्लेनार फोर्स सिस्टम बघितली होती आपण. XY प्लेनमध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस किंवा कुठल्याही एकाच प्लेनमध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस. नंतर त्याच टाईपमध्ये आपण कॉन्करंट फोर्स सिस्टम बघितली होती. कॉन्करंटमध्ये आपल्याला माहिती आहे की एकाच पॉइंटला सगळ्या फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन जर मीट करत असेल तर त्या फोर्स सिस्टमला आपण कॉन्करंट म्हणतो. लाईन ऑफ ऍक्शन एकाच पॉइंटपासून ओरिजिनेट करणं. नंतर आपण कॉन्करंटच्या नंतर कोलिनियर बघितलं होतं आपण. याच्यामध्ये कोलिनियरमध्ये काय असते की लाईन ऑफ ऍक्शन एकाच डायरेक्शनला असते. बघा, दोन फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन एकाच डायरेक्शनला आहे. कोलिनियर आहे, लिनियर आहे, या टाईपमध्ये आपण बघितलं होतं. मग सेम असू शकते, वेगवेगळ्या डायरेक्शनला असू शकते. तसंच आपण याच्यामध्ये कंपोजिशन ऑफ फोर्सेसमध्ये सुद्धा बघितलं होतं आपण. त्याला आपण इंट्रोडक्शन केलं होतं. आणि तसंच आपण खरं बघितलं तर कंपोजिशन ऑफ फोर्सेसपासून आपण सुरुवात करतो इथं आजच्या लेक्चरची. कंपोजिशन ऑफ द फोर्सेस. कंपोजिशन ऑफ फोर्सेस म्हणजे वेगवेगळे फोर्सेस जर ऍक्ट होत असतील एका पॉइंटला. कंपोजिशन ऑफ फोर्सेस म्हणजे काय कन्सेप्ट आहे हा. आता आपण मी एक एक्झाम्पल घेतो. कॉन्करंट कोप्लेनारचं एक्झाम्पल असणार आहे माझं हे. कॉन्करंट अँड कोप्लेनारचं एक्झाम्पल काय असणार? हे असे नंबर ऑफ फोर्सेस एका पॉइंटला ऍक्ट होतात. असे खरं बघितलं तर हे एका पॉइंटला नसतात ऍक्ट होतात. एक्झाम्पल, ह्या रिजिड बॉडीवरती असे नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत असतात. एक्झाम्पल, आपण जर ऍक्सिसमध्ये जर ह्याला डिवाइड केलं, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. एक्झाम्पल, इकडे एक फोर्स आहे, इकडे एक फोर्स आहे, इकडे एक फोर्स आहे, असा इकडे एक फोर्स आहे. या टाईपच्या काही पर्टिक्युलर केस घेतो मी. मग ह्या पॉइंटला आपण इथं कन्सिडर करूया. चला, खरं तर आपण रिजिड बॉडीज हा पॉईंट कन्सिडर करत असतो मेकॅनिक्समध्ये. रिजिड बॉडीलाच आपण ॲज अ पॉईंट ट्रीट करतो पुढच्या सगळ्या अझम्पशन्समध्ये आपण. चला, या टाईपचे असे वेगवेगळे फोर्सेस कोप्लेनार आणि कॉन्करंट फोर्सेस ऍक्ट होताना दिसतात आपल्याला. त्यामध्ये फोर्स F1 आहे, फोर्स F2 आहे, फोर्स F3 आहे आणि फोर्स F4 आहे. हे फोर्सेस आहे, त्यांची काहीतरी व्हॅल्यू दिली असेल 10 किलोन्यूटन, 20 किलोन्यूटन, 40 किलोन्यूटन या टाईपमध्ये. आता जर आपण बघितलं, हे आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. आता ह्याला कंपोजिशन करायचंय म्हणजे काय करायचंय? ह्याला सगळ्या फोर्सेसला आपल्याला ऍड करायचंय. ह्या सगळ्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आपल्याला. म्हणजे सगळ्या चारही फोर्सेसला आपल्याला एकाच फोर्सनं रिप्लेस करायचंय. चारही फोर्सचा जो इफेक्ट असणार आहे तेवढा एका फोर्सचा इफेक्ट आला पाहिजे आपला. आणि त्या एका फोर्सला आपण काय म्हणतो? रिझल्टंट फोर्स म्हणतो. आणि त्या रिझल्टंट फोर्सला मी आर न दाखवतोय. मग कसं करायचं आता हे पुढं? कसं करायचं? आता फोर्स F1 ला तुम्हाला स्प्लिट करावं लागणार आहे. कसं स्प्लिट करणार आपल्याला? फोर्स F1 ला आता F1 चा काहीतरी अँगल एक्झाम्पल θ1 आहे. F2 चा काहीतरी एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल आहे θ2 आहे. F3 चा काहीतरी एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल θ3 आहे. F4 चा त्याच टाईपमध्ये θ4 आहे. मग आता ह्याचं रिझोल्युशन करायचं. ह्याला तुम्ही ह्याचे कंपोनंट्स घ्या. एक्स ऍक्सिसचा कंपोनंट, वाय ऍक्सिसचा कंपोनंट. त्याच टाईपमध्ये याचेही दोन कंपोनंट, त्याच टाईपमध्ये याचेही दोन कंपोनंट, त्याच टाईपमध्ये याचेही दोन कंपोनंट. आता इथं आपल्याला साइन कन्व्हेन्शन फॉलो करायला लागणार आहे. जर प्लस एक्स ऍक्सिसला जर फोर्स असेल, प्लस एक्स ऍक्सिसला जर फोर्सची डायरेक्शन असेल तर त्याला तुम्ही प्लस घ्या. त्याच टाईपमध्ये प्लस वायला वाय प्लस फोर्स घ्या. मायनस वायला तुम्ही मायनस फोर्स घ्या.
आणि मायनस एक्सला तुम्ही मायनस फोर्स घ्या या टाईपमध्ये. म्हणजे कसं, एक्झाम्पल फोर्स F1 आहे, आता हा अँगल θ1 आहे, मग θ1 आता F1 ला तुम्ही कसं रिझॉल्व्ह कराल, तुम्ही F1 ला जर तुम्ही इथं बघितलं, हा F1 फोर्स आहे या टाईपमध्ये, F1 फोर्स आहे या टाईपमध्ये, आणि इथं अँगल काहीतरी दिला आपल्याला हा θ1. एक्झाम्पल तुम्ही ह्याला स्प्लिट करा, त्याचे कंपाऊंड्स घ्या. एक्स ऍक्सिसचा एक्स डायरेक्शनचा कंपाऊंड काय असतो, F1 cos θ. लगतची बाजू ज्या ठिकाणी अँगल मेन्शन केलेला असतो ती साईड काय घेतो आपण, कॉसची घेतो, आणि त्याच्या बाकीची दुसरी साईड काय घेतो आपण, साईन घेतो, म्हणजे F1 sin θ. म्हणजे या टाईपमध्ये जर तुम्ही समेशन एफ एक्स जर केलं तर तुम्हाला सगळ्या एक्स डायरेक्शनची कंपाऊंडची ऍडिशन करावं लागणार आहे, आणि ह्याला आपण अल्जेब्रिक ऍडिशन म्हणतो. अल्जेब्रिक ऍडिशन म्हणजे काय असते बघा, अल्जेब्रिक ऍडिशन मध्ये तुम्हाला साइन कन्सिडर करावं लागतं. जर या टाईपमध्ये तुम्हाला साइन कन्व्हेन्शनला फॉलो करावं लागतं, त्याला आपण म्हणतो अल्जेब्रिक ऍडिशन. अल्जेब्रिक ऍडिशन म्हणजे बोलूया आपण याविषयी. बघा F1 काय येईल इथं, cos θ1. चला याचे कंपाऊंड्स कशाला, याचा एक्स डायरेक्शनचा कंपाऊंड काय येतोय, मायनस एक्स ला येतोय, तो मायनस एक्स डायरेक्शनला आहे, म्हणून इकडे काय आलं मायनस F2 कुठला अँगल आहे हा, cos θ2. त्याच टाईपमध्ये इथे जर बघितलं तर हा अँगल तो θ3 आहे, हा छोटासा, आणि याच्यामध्ये सुद्धा हा याची डायरेक्शन जर बघितली, कंपाऊंडची डायरेक्शन मायनस एक्सला आहे, तो मायनस एक्सला आहे, तर मायनस F3 cos θ3. आणि त्याच टाईपमध्ये इकडे बघितलं तर प्लस डायरेक्शन आहे, प्लस डायरेक्शन म्हणजे काय, F4 cos θ4. आता तुम्ही करा हे कन्वर्जन करा, इकडे θ4 दिला किंवा हा θ4 दिला असेल, तुम्ही ह्याला स्प्लिट करू शकता, किंवा चला नाहीतर मग याला तुम्हाला जर हाच अँगल लिहायचा नसेल तर याच्यामध्ये दुसरी ही ट्रिक आहे बघा, काहीच नाही. एक्झाम्पल हा अँगल θ4 होता बघा, हा θ4 होता बघा, आणि त्यामुळे मी लिहितो ह्याला F4 cos θ4 या टाईपमध्ये. समेशन एफ एक्स तर भेटलं, तर समेशन Fy सुद्धा तुम्हाला याच टाईपमध्ये भेटणार आहे. कसं भेटणार आहे बघा, F1 वरच्या डायरेक्शनला प्लस घ्या, F1 याच्यामध्ये लिहिलं मी साइन θ, त्यामध्ये θ1 आहे, इकडे सुद्धा प्लस F2 इथं साइन θ2, आणि त्याच टाईपमध्ये खालच्या डायरेक्शनला आहे, F3 साइन θ3, आणि मायनस F4 साइन θ4. या टाईपमध्ये कंपोजिशन ऑफ द फोर्सेस कडे चालला आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही काय करतात एक्झॅक्टली, तुम्हाला रिझल्टंट कडे जातात. आता ह्याची व्हॅल्यू काहीतरी येईल तुम्हाला, काहीतरी आली, एक्झाम्पल आली याची 100 न्यूटन आली, आणि याची व्हॅल्यू काहीतरी आली 30 न्यूटन आली. या टाईपमध्ये एक एक्झाम्पल घेतलंय मी. हे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग रिझल्टंट कसा काढतो आपण. रिझल्टंट काय नाही, रिझल्टंट काय असतो, समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ Fy स्क्वेअर. म्हणजे इथं आपलं समेशन एफ एक्स किती आलंय, समेशन एफ एक्स आलंय 100, आणि समेशन Fy किती आलंय 30 आलंय. मग अंडर रूटला घ्यायचं आणि 100चा स्क्वेअर प्लस 30चा स्क्वेअर, तुमचा आन्सर येऊन जाणार आहे रिझल्टंटचं. आपण ह्याला जनरलाइज करतोय आणि तुमचा आन्सर आला आहे न्यूटनमध्ये. आता रिझल्टंटची डायरेक्शन काय असणार आहे, रिझल्टंटची डायरेक्शन माहिती पाहिजे ना आपल्याला. हे सगळे जर फोर्सेस असे ऍक्ट होतील तर रिझल्टंट कुठंतरी असला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही जर ह्या सगळ्या फोर्सेसला जर रिप्लेस करत असाल, ही आहे एक्स ऍक्सिस, हे आहे वाय ऍक्सिस, तुम्ही सगळ्या फोर्सेसला रिप्लेस करून जर एकाच फोर्सला जर ठेवत असाल तर ह्याचा रिझल्टंट कुठंतरी असला पाहिजे. रिझल्टंट चला मी रिझल्टंट घेतो असा कुठतरी एका डायरेक्शनला, हा आहे माझा रिझल्टंट, किती आहे काहीतरी न्यूटनचा आहे हा रिझल्टंट. पण त्याची डायरेक्शन म्हणजे काय, त्याचा अँगल काहीतरी माहिती पाहिजे मला, एक्स ऍक्सिस सोबतचा किंवा वाय ऍक्सिस सोबतचा त्याचं इन्क्लिनेशन माहिती पाहिजे, त्याला म्हणतो मी θ. आणि ते कसं काढायचं आपण, काढणं सोपं आहे. डायरेक्टली तुम्हाला रिझल्टंटचा अँगल काढण्यासाठी डायरेक्टली तुम्ही टॅन θ इक्वल्स टू, चला बघा टॅन θ म्हणजे काय असते बघा कन्सेप्ट समजून घ्या. ह्याच्यामध्ये हा θ आहे बघा, असा हे θ आहे. याच्यामध्ये खरं बघितलं तर ही साईड असते बघा समेशन Fy असते, ही साईड असते बघा समेशन Fx असते. समेशन Fy आणि समेशन एक्स पासून हे बनलंय बघा. पायथागोरसचा प्रमेय आपला कराय, डायगोनल हायपोथिनियस कसा भेटतो आपल्याला, हायपोथिनियस आर कसा भेटला तुम्हाला, समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन Fy स्क्वेअर, समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन Fy स्क्वेअर, म्हणून भेटला तुम्हाला आर हा. आणि नाहीतरी मग याच्यावरून टॅन θ काढल्यानंतर काय येईल तुम्हाला, टॅन θ इक्वल्स टू काय असणार आहे, टॅन θ इक्वल्स टू ही समोरची साईड Fy समेशन Fy अपॉन समेशन Fx या टाईपमध्ये. म्हणजे तुम्हाला अँगल सुद्धा आला, रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनला किती अँगलमध्ये अप्लाय होतोय हे सुद्धा समजते तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरनं, समेशन Fy अपॉन समेशन Fx. आणि हा झाला कन्सेप्ट आपल्याला कंपोजिशन ऑफ द फोर्सेस. काय केस होती ही, कोप्लेनार. काय केस होती पुढची, कॉन्करंट सिस्टमसाठी. आणि तुम्हाला जर इथं जर क्वेश्चन विचारले तर तुम्हाला इथं 100% याचा आन्सर जमलंच पाहिजे,
100% याचा आन्सर जमलंच पाहिजे. तसं बघितलं तर याच्यावरती बरेचसे क्वेश्चन सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो, बट ते प्रॅक्टिसमध्ये सॉल्व्ह करूया आपण. प्रॅक्टिस करायच्या वेळेस आपण ते सॉल्व्ह करूया. चला पुढचा कन्सेप्ट आपण बोलतोय. नंतर बघतोय इक्विलिब्रियम ऑफ द बॉडीज. आणखी एक महत्वाचा पॉईंट, इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. इक्विलिब्रियमच्या कंडिशन काय असतात? इक्विलिब्रियमच्या कंडिशन, आता जर ह्याच्यामध्ये जर सिस्टम बघितलं आपण, सिस्टम आहे कॉनकरंट, कोप्लेनार. कोप्लेनार तर घेऊ शकतो आपण. चला मग कॉन्करंट कोप्लेनारची कंडिशन काय असते? कॉन्करंट कोप्लेनारची कंडिशन काय असते? त्यामध्ये समेशन एफ एक्स इक्वल्स टू काय पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. आणि समेशन एफ वाय इक्वल्स टू काय पाहिजे? 0 पाहिजे. ह्याचा मिनिंग काय झाला की एक्स डायरेक्शनच्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन 0 आली पाहिजे. वाय डायरेक्शनच्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन, सगळ्या कंपोनंटच्या फोर्सेसची ऍडिशन ही किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? इक्विलिब्रियम मध्ये म्हणतो. बॉडी इक्विलिब्रियम मध्ये कशी असते? आपण बघितलं होतं न्यूटनचा लॉ, हा न्यूटनचे गतिविषयक नियम आपण बघितला होता. ज्यावेळेस बॉडी ही रेस्ट कंडिशनला असते आणि ज्यावेळेस बॉडी ही युनिफॉर्म मोशन मध्ये असते. एक्झाम्पल या टाईपमध्ये युनिफॉर्म मोशन मध्ये असते. बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असते म्हणजे काय असतंय? जोपर्यंत आपण ह्या बॉडीला एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ही बॉडी त्याच कंडिशनला राहते. आणि जोपर्यंत आपण यावरती काही अनबॅलन्स किंवा अपोजिट डायरेक्शनचे फोर्सेस अप्लाय करत नाही तोपर्यंत बॉडी त्याच कंडिशनला असते बघा. म्हणजे युनिफॉर्म मोशन त्याची कंटिन्यू करते अनलेस अँड अंटिल इट इज एक्सटर्नली एक्झर्टेड बाय द फोर्सेस. मग या टाईपमध्ये काय असतो? बॅलन्स असतो बघा फोर्सेसचा. आता ह्या रेस्ट कंडिशनला आहे म्हणजे काय बघा, ऍक्शन आणि रिॲक्शन सेम असते बघा. ऍक्शन म्हणजे काय? ह्या बॉडीचं वजन. रिॲक्शन म्हणजे काय? त्या बॉडीची नॉर्मल रिॲक्शन. ऍक्शन म्हणजे वजन आणि ही नॉर्मल रिॲक्शन सेम असल्यामुळे ही बॉडी कशी इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. बट आता जर कॉन्करंट आणि कोप्लेनार जर असेल तर सिस्टम, कॉन्करंट आणि कोप्लेनार म्हणजे कसं? एक्झाम्पल हे एक्स वाय ऍक्सिस वरती मी हा प्लेन काढतोय, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. कॉन्करंट तर माहिती आहे आपल्याला. कॉन्करंट म्हणजे सगळ्यांचे असे फोर्सेस असे फोर्सेस असे फोर्सेस आणि असे फोर्सेस, जी वरची केस घेतली ना ती कॉन्करंट आणि कोप्लेनारचीच आहे. मग ह्या टाईपमध्ये इक्विलिब्रियमची कंडिशन काय असते? तर समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0, समेशन एफ वाय इक्वल्स टू 0. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये डायरेक्टली इथं फ्रेम होतो. पॉईंट नंबर 2 हा झाला कॉन्करंट आणि कोप्लेनार मध्ये. आता याच्यामध्ये जर समजा जर नॉन कॉन्करंट असेल तर नॉन कॉन्करंट आणि कोप्लेनार असेल तर मग यासाठीची कंडिशन काय असते? यासाठीची कंपल्सरी कंडिशन ध्यानात ठेवायची. तुम्ही काय ध्यानात ठेवतो तुम्हाला? एक्झाम्पल या टाईपची केस आहे. फोर्सेसचे आता नॉन कॉन्करंट म्हणलं तर एक फोर्स असा आहे, दुसरा फोर्स काहीतरी असा आहे, तिसरा फोर्स काहीतरी असा आहे, चौथा फोर्स काहीतरी वेगळ्याच डायरेक्शनला अशा या डायरेक्शनला आहे. म्हणजे ह्या सगळ्यांना जरी एक्सटेंड केलं ना तुम्ही, F1 फोर्स आहे, F2 फोर्स आहे, F3 फोर्स आहे आणि F4 फोर्स आहे. सगळ्यांना जरी तुम्ही एक्सटेंड केलं ना तर सगळ्यांची लाईन ऑफ ऍक्शन सेम कुठं भेटणार नाही एका पॉईंटला. आता ह्या दोघांची भेटली म्हणजे ह्याची थोडीच भेटणार त्यासोबत, याची थोडी भेटणार. अशी सगळ्यांची लाईन ऑफ ऍक्शन वेगवेगळी असतात. सगळ्या कॉमन पॉईंट नसतो बघा. नॉन कॉन्करंट म्हणजे सगळ्यांची लाईन ऑफ ऍक्शन एका कॉमन पॉईंटला भेटत नाहीये. मग ह्यासाठी कंडिशन काय असते? यासाठीच्या 3 कंडिशन असतात ध्यानात ठेवायच्या. समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0, समेशन एफ वाय इक्वल्स टू 0 आणि मोमेंट ॲट एनी पॉईंट इक्वल्स टू 0. समेशन ऑफ द मोमेंट ॲट एनी पॉईंट इक्वल्स टू 0. ह्या 3 आणि महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. कशासाठी आहेत? कोप्लेनारसाठी आहेत. समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय आणि मोमेंट कुठल्या पॉईंटचं मोमेंट घ्या. आता मोमेंट विषयी मी आणखी काहीच बोललो नाही, तर मोमेंट विषयीच आपल्याला इथून पुढे बोलायचं आहे. ठीक आहे, याची काही काळजी करू नका, याविषयी मी बोलल पुढे. ह्याच टॉपिकचा पुढचा पॉईंट कन्सिडर करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे फोर्सेस कुठले असतात बरं? सगळं बेसिक्स आहे बघा हे सुद्धा. टाइप्स ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. कुठल्या टाईपचे फोर्सेस मेकॅनिक्स मध्ये ऍक्ट होत असतात? त्यामध्ये पहिला फोर्स असतो बघा अप्लाइड फोर्स म्हणजे काय की बाहेरनं फोर्स आपण अप्लाय केला. एखादी बॉडी आहे याच्यावरती आपण असा बाहेरनं फोर्स अप्लाय केला, इकडनं फोर्स अप्लाय केला आपण असा काहीतरी, त्याला आपण अप्लाइड फोर्स म्हणतो. आणि दुसरे फोर्स कुठले असतात? नॉन अप्लाइड फोर्सेस असतात. कंपल्सरी ध्यानात ठेवा हे पॉईंट, सगळ्यांना माहिती दे बट काही वेगळं सांगत नाही मी याच्यामध्ये. नॉन अप्लाइड फोर्सेस म्हणजे काय? ह्या बॉडीचं स्वतःचं वजन ते नेहमीच ऍक्ट होत असतं. आपल्या माहिती ऑन द सर्फेस ऑफ अर्थ इथं काहीतरी ग्रॅव्हिटी असते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ह्या ग्रॅव्हिटीमुळे काय होतं? त्याचं स्वतःचं वजन खालच्या डायरेक्शनला ऍक्ट होतं. काहीतरी किलो न्यूटन असेल या टाईपमध्ये सेल्फ वेट स्वतःचं वजन. आणि किती असतं स्वतःचं वजन नेहमी करतात? डब्ल्यू इक्वल्स टू काय असते? हे mg असते. चला पुढे आता ह्याच टाइप्स ऑफ द फोर्सेस मध्येच आपण खरं तर कंटिन्यू करतोय तिसरा पॉईंट. कुठला आहे तिसरा पॉईंट टाइप्स ऑफ द फोर्सेस मध्ये? चला याच्यामध्ये मी पुढचा पॉईंट महत्वाचा कन्सिडर करतोय रिॲक्शन्स.
जे की आपण आताच बोललोय खरंच, आता बोलायची गरज नाही. एक्झाम्पल, ही बॉडी असेल अशी, काही पर्टिक्युलर वजनाची बॉडी असेल, त्याला जर आपण ह्या सरफेसवरती ठेवलं तर याचं वजन खाली आणि ह्याला वरनं रिॲक्शन भेटते, खालनं वरती रिॲक्शन भेटत असते बघा, या टाईपमध्ये. आता आपण पुढे बोलूया फ्री बॉडी डायग्राम. एक महत्त्वाचा पॉईंट आहे मेकॅनिक्सचा, आणि फ्री बॉडी डायग्राममध्ये बरंचसं कन्फ्युजन असतं. काय असतं बरं फ्री बॉडी डायग्राम? फ्री बॉडी डायग्राम म्हणलं की त्याला फ्री करायचं. आता याची मला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आहे. याची मला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे त्याला रिलीज करायचं बघा. सगळ्या कॉन्टॅक्टिंग फेसेसपासून, कॉन्टॅक्टिंग सरफेसपासून त्याला मुक्त करायचं, रिलीज करायचं. काय असतं बरं, ह्या टाईपची जी फ्री बॉडी डायग्राम असते, याच्यामध्ये सगळे अप्लाइड फोर्सेस आपण कन्सिडर करत असतो. पुन्हा याच्यामध्ये स्वतःचं सेल्फ वेट कन्सिडर करत असतो, आणि रिॲक्शन्स, बाहेरच्या साईडनं ऍक्ट होणाऱ्या बॉडीवरची ज्या रिॲक्शन्स आपण कन्सिडर करत असतो. बोलूया आपण याविषयी. आता या केसमध्ये बोलूया आपण. आता या केसमध्ये याची फ्री बॉडी डायग्राम कशी असणार आहे बघा. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे अशी. आता ह्यावरती स्वतःचं वजन कन्सिडर करावं लागतं आपल्याला, आणि नंतर ह्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होत होता का अगोदर, ज्यावेळेस ही बॉडी एका पर्टिक्युलर प्लेन सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, त्यावेळेस कुठले फोर्सेस अप्लाय होत होते, त्यावर कुठले फोर्सेस म्हणजे त्यावरती रिॲक्शन अप्लाय होत होती. ही खालच्या साईडनं ही रिॲक्शन, वरचं वेट आहे आणि खालची रिॲक्शन आहे, त्याला आपण म्हणतो फ्री बॉडी डायग्राम. त्याला रिलीज करतो बघा आपण, मुक्त करतो. आता दुसरं एक्झाम्पल, हे तर झालं एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2, एक अशी केस आहे बघा. या टाईपमध्ये इकडे एक वॉल आहे, आणि त्या वॉलला आपण स्ट्रिंग अटॅच केली आहे. ही दोरी आहे, स्ट्रिंग आहे बघा, आणि नंतर इथं आहे एक मेटॅलिक स्पिअर आहे. मेटॅलिक स्पिअरचं वजन काहीतरी आहे W किलो न्यूटन. तर याची फ्री बॉडी डायग्राम काढायची आपल्याला. विचारलाय क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्री बॉडी डायग्राम. सोपा क्वेश्चन बनेल असा हा. आता ही स्ट्रिंग आहे, कधी ध्यानात ठेवा, स्ट्रिंग म्हणलं की स्ट्रिंग मध्ये असतं टेन्शन असतं बघा. आणि स्ट्रिंग ही नेहमी पुल करण्यासाठी वापरतो का पुश करण्यासाठी वापरतो आपण स्ट्रिंगला? दोरी नेहमी आपण पुल करण्यासाठी वापरतो. स्ट्रिंगच्या मध्ये आपण पुश करू शकत नाही, ढकलू शकत नाही, असं इकडे ढकलू शकत नाही, त्याला आपण पुल करू शकतो, म्हणजे अशी वरच्या डायरेक्शनला टांगून ठेवू शकतो आपण, या टाईपमध्ये. आता याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची मला. मग फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय असतंय, एकदम त्याला सगळ्या फोर्सेसपासून रिलीज करा म्हणजे फोर्सेस ड्रॉ करा, पण सगळ्या कॉन्टॅक्ट्समधून रिलीज करा. अगोदर ज्या सरफेस सोबत त्याचा कॉन्टॅक्ट होता त्यापासून त्याला रिलीज करा. मग ही स्ट्रिंग बघा अशी. आता ह्या स्ट्रिंग मध्ये कधी ध्यानात ठेवा, ज्या वेळेस फ्री बॉडी डायग्राम मध्ये स्ट्रिंग येत असते, तर त्या वेळेस त्या स्ट्रिंग मध्ये असते बघा टेन्शन असते. आणि टेन्शन म्हणजेच काय असतं, पूल असतोय, आणि हे टेन्शन नेहमी बॉडीपासून दूर दाखवायचं. नाहीतर आपल्याला माहिती ना, टेन्साईल फोर्स काय असतो, बॉडीपासून दूर जाणारा फोर्स, किंवा क्रॉस सेक्शन पासून दूर जाणारा फोर्स आपण त्याला म्हणतो टेन्साईल फोर्स. मग हा झाला टेन्साईल, हे झालं टेन्शन T. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं होतं, ह्या टाईपच्या बॉडीच्या केसमुळे काय झालं होतं, ही बॉडी असा इकडच्या डायरेक्शनला काहीतरी फोर्स अप्लाय करत होती, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये हा जो सरफेस आहे काहीतरी रिॲक्शन देत होता. म्हणजे इकडनं ऍक्शन होती आणि इकडनं रिॲक्शन होती. मग आता आपण काय करणार आहोत की बॉडीवरती कुठले फोर्सेस अप्लाय होत होते ते आपण फ्री बॉडी डायग्राम मध्ये ड्रॉ करतो असो बघा. तर बॉडीवरती ही नॉर्मल रिॲक्शन पण अशी ऍक्ट होत होती ना, नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होणार ते पण दाखवावं लागेल मला. आणि त्याच टाईपमध्ये बॉडीचं वजन ग्रॅव्हिटीमुळे जे की कंपल्सरी येणारच आहे. मग ह्याची फ्री बॉडी डायग्राम आणखी व्यवस्थित कशी ड्रॉ करता येईल, खरं तर हीच व्यवस्थित आहे. ह्याला आपण रिॲक्शन म्हणतो. आणखी जर तुम्हाला ह्याला काढायचं असेल तर ह्याला तुम्ही ट्रान्समिट करू शकता बघा. द फोर्स ऑफ ट्रान्समिटिबिलिटी माहिती आपल्याला. आपण ह्या फोर्सला त्या बॉडीवरती, त्याच लाईन ऑफ ऍक्शनवरती त्याला इथं ट्रान्समिट करू शकता, इथं करू शकता, इथं करू शकता, इथं करू शकता. ह्या फोर्सला त्याच्या लाईन ऑफ ऍक्शनवरती कुठेही फेकू शकता तुम्ही, ह्याला कुठेही ड्रॉ करू शकता विदाऊट एनी नेट चेंज, काही नेट फरक पडणार नाही. तर हे टेन्शन ॲज इट इज आहे, आणि ही नॉर्मल रिॲक्शन आपली आर, त्याला मी आर म्हणतो किंवा एन म्हणतो, काही घ्या. रिॲक्शन आर ही चालते आणि रिॲक्शन एन ही चालते, आणि हे त्याचं स्वतःचं वजन. म्हणजे आपल्याला आली ह्याची फ्री बॉडी डायग्राम. नंतर क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चनच्याच फॉर्मॅटमध्ये आपण डिस्कस करतो हे सगळं काही. क्वेश्चन नंबर 3 ऑलरेडी बोललेलो आहे याविषयी. एक लॅडर आहे बघा, अशी लॅडर आहे या टाईपमध्ये. हा एक सरफेस आहे, ही वरची भिंत आहे, आणि खालचा पोर्शन आहे हा बेस आहे, आणि याच्यामध्ये हा शिडी वर चढण्यासाठी आपण अशी लॅडर वापरतो याच्यामध्ये. मग ह्या लॅडरचं स्वतःचं काहीतरी वजन असतं बघा, या लॅडरचं स्वतःचं काहीतरी वजन असतं, आणि आपण इकडनं क्लाइंब करायला सुरुवात करतो. आता इकडनं क्लाइंब करायला सुरुवात करतो. आता ही लॅडर रेस्ट कंडिशनला राहावी म्हणून आपण असं इकडनं काहीतरी असा फोर्स अप्लाय केलाय, काहीतरी P किलो न्यूटनचा फोर्स अप्लाय केला. कारण लॅडरने असं स्लाइड नाही व्हायला पाहिजे, इकडं स्लाइड नाही व्हायला पाहिजे, कारण हा सरफेस कसा आहे, हा सरफेस आपण स्मूथ घेऊया. दोन टाईपच्या केसेस असतात बघा. ज्यावेळेस सरफेस स्मूथ असतो त्यावेळेसची फ्री बॉडी डायग्राम वेगळी असते, आणि ज्यावेळेस सरफेस रफ असतो त्यावेळेसची फ्री बॉडी डायग्राम वेगळी असते. आता लॅडर आहे,
लॅडरचं स्वतःचं वजन आहे म्हणून हे स्वतःचं वजन कुठून ऍक्ट होत असतं, हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधनं ऍक्ट होत असतं बघा. कधी ध्यानात ठेवा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ज्या पॉईंटला पूर्ण बॉडीचं मास हे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, पूर्ण बॉडीचं मास हे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्याविषयी मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. इथं आहे W किलो न्यूटन ह्या लॅडरचं वजन. आणि त्याच टाईपमध्ये आता लॅडर असा फोर्स अप्लाय करतं तर त्याला रिॲक्शन, त्याच्या मोबदल्यात अशी रिॲक्शन भेटणार आहे. ही रिॲक्शन 1 आहे आणि एक्झाम्पल इथनं रिॲक्शन 2 आहे. मग लॅडरनं इकडं सरकू नये, इकडं स्लाइड होऊ नये म्हणून आपण त्याला काहीतरी काउंटर बॅलन्स करण्यासाठी इकडनं फोर्स अप्लाय केला आपण याचा. मग याची फ्री बॉडी डायग्राम कशी, तर त्याला सगळ्या फोर्सेसपासून मुक्त करा, सगळ्या कॉन्टॅक्ट्सपासून त्याला मुक्त करा या टाईपमध्ये. मग हे लॅडरचं स्वतःचं वजन ॲज इट इज. मग तुम्ही तर हा फोर्स अप्लाय केला आणि आपण फोर्स दाखवतच असतो, जेवढे फोर्स बॉडीवरती ऍक्ट होतात तेवढे फ्री बॉडी डायग्राममध्ये यायला पाहिजेत. हे सगळे झाले डायरेक्ट फोर्सेस. इनडायरेक्ट फोर्सेस कुठले, तर रिॲक्शन्स. बघा इकडनं रिॲक्शन्स भेटले त्याला रिॲक्शन नंबर 2 म्हणजे R2, आणि इकडच्या साईडनं रिॲक्शन भेटली त्याला R1. म्हणजे या टाईपमध्ये आपल्याला भेटले पूर्णपणे याची फ्री बॉडी डायग्राम. सो हे एक्झाम्पल्स. इथं जरी काही कन्फ्युजन असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकत चला, नाही तर तुम्हाला ही सगळे अपडेट्स ह्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहेत. कुठलं टेलिग्राम चॅनल आहे, सिव्हिल स्टडीचं एक्झाम स्टडी 2 या टेलिग्राम चॅनल्सवरती. तरी मी आणखी याच्यावरती नोट्स आणि बाकीचा काही कंटेंट अपलोड करायला सुरुवात केली नाही आहे, बट बरंचसं कंटेंट आहे, ते सगळंच कंटेंट तुम्हाला इथं भेटेल. जसंही मला व्यवस्थित टाईम भेटेल, वन बाय वन एकदम व्यवस्थितरित्या मी तुम्हाला हे कंटेंट इथं पोस्ट करणार आहे. आणि ही जी PDF मी जे लिहितोय तुम्हाला, ही प्रॅक्टिससाठी ही PDF सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल राहणार आहे. आणि मी आणखी चांगली लिहिण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल नोट्सची सुद्धा गरज नाही पडणार. जस्ट डायग्राम बघितली की समजलं पाहिजे याची मी काळजी घेईल. चला नेक्स्ट याविषयी बोलूया आता आपण. आता एक मेकॅनिक्समध्ये खूप फेमस आणि कॉमनली यूज लॉ आहे बघा. कुठला लॉ आहे तो, लॅमिस थेरम आहे तो. आणि काय असतो हा लॅमिस थेरम, बोलूया आपण ह्या लॅमिस थेरम विषयी. लॅमिस थेरम या टाईपमध्ये. आता लॅमिस थेरम क्वेश्चन विचारला जातो, द लॅमिस थेरम इज ऍप्लिकेबल व्हेन. कधी ऍप्लिकेबल असतो हा लॅमिस थेरम, हा बघितलं ना, हा कॉन्करंट सिस्टमला ऍप्लिकेबल आहे बघा. कॉन्करंट सिस्टमला हा ऍप्लिकेबल आहे, बाकीच्या कुठल्याही रिकाम्या सिस्टमला नाही ऍप्लिकेबल. कॉन्करंट सिस्टमला म्हणजे काय, सगळे फोर्सेस एका पॉइंटला मीट झालेच पाहिजेत, ती त्याची कंडिशन आहे. काय असतं बरं हे, इक्विलिब्रियम कंडिशनला एक एक्झाम्पल, एक बॉडी घेतो मी, अशी एक बॉडी घेतो अंडर इक्विलिब्रियम कंडिशनला. ही बॉडी, ह्या बॉडीवरती असे फोर्सेस अप्लाय झालेत, ह्या बॉडीवरती असे फोर्सेस अप्लाय झालेत. एक्झाम्पल हा एक फोर्स आहे ह्या पॉईंटला, नंतरचा हा दुसरा एक फोर्स आहे, हा दुसरा फोर्स आहे, हा F1 फोर्स आहे एक्झाम्पल, हा F2 फोर्स आहे, आणि एक्झाम्पल हा तिसरा फोर्स आहे F3 फोर्स आहे. आणि त्यांनी आपल्याला दिले की हे सगळे कॉन्करंट फोर्सेस आहेत. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे तिघांची लाईन ऑफ ॲक्शन एकाच कॉमन पॉईंटला भेटणार आहे, तिघांची लाईन ऑफ ॲक्शन एकाच कॉमन पॉईंटला. जर मी यांना एक्सटेंड केलं तर या टाईपमध्ये डायग्राम बनते ती. आता ह्याला याची आपण सेपरेट डायग्राम ड्रॉ करूया. कसंही हा पॉईंट असणार आहे, हा पॉईंट असणार आहे, इकडनं बाहेरनं अप्लाय केलेला फोर्स F1 किलो न्यूटनचा, नंतर दुसऱ्या पॉईंटला अप्लाय केलेला फोर्स आहे F2 किलो न्यूटनचा, आणि एक वेगळ्या डायरेक्शनला फोर्स जो अप्लाय केला होता, एक्झाम्पल असा फोर्स घेतो मी, तो थोडासा, तो आहे F3 फोर्स आहे. आणि एक्झाम्पल ह्या फोर्सेसची मॅग्निट्यूड दिली आपल्याला, आणि कुठला तरी एक अँगल दिला जातो बघा. ह्या केसेसमध्ये कुठला तरी एक छोटासा अँगल दिला जातो. आपल्याला माहिती पूर्ण अँगल किती असला, हा 360 डिग्री असतो बघा. हा आपल्याला हे तर काही सांगायची गरज नाही, 360. बघू ह्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. एक्झाम्पल ह्याचा दोन फोर्सेसच्या मधला एक अँगल दिलाय मला. किती अँगल दिलाय, एक्झाम्पल तो दिला मला काहीतरी दिलाय मला अल्फा या टाईपमध्ये. ह्या दोन फोर्सेसचा अँगल दिलाय मला, ह्याच्यामध्ये काहीतरी दिलाय बीटा, आणि ह्यामध्ये काहीतरी दिलाय अँगल गॅमा. अल्फा बीटा गॅमा किंवा θ1 θ2 θ3 या टाईपमध्ये सोपं घ्या. लॅमिस थेरम काय सांगतो तुम्हाला, लॅमिस थेरम मध्ये आपण साइन फंक्शन वापरतो बघा. त्यामध्ये काय असतं, ज्यावेळेस बॉडी ही इक्विलिब्रियम कंडिशन असते अंडर द ऍक्शन ऑफ द तीन फोर्सेसच्या मध्ये, मग त्यामध्ये काय असते, प्रत्येक फोर्सची जी मॅग्निट्यूड असते, म्हणजे ह्या फोर्सची मॅग्निट्यूड काय असणार आहे, द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज proportional to the sine of the angle between the two forces. The magnitude of this force is proportional to the sine angle of the कुठला angle, the angle between the two forces other than the F1 force. सोप्या लँग्वेज मध्ये काय लिहितो आपण, ह्याला F1 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, कशाला असतो, हा साइन बीटाला प्रोपोर्शनल असतो. बट हा तिन्ही फोर्सेस जर आपण कन्सिडरेशन केलं तर याच्यामध्ये आपण ह्याला इझिली डिराईव्ह करू शकतो. F1 अपॉन साइन बीटा इक्वल्स टू F2 अपॉन साइन गॅमा इक्वल्स टू F3 अपॉन साइन अल्फा. या टाईपमध्ये याला आपण लिहू शकतो, आणि याला आपण म्हणतो लॅमिस थेरम.
लॅमिस थेरम आणि जो की आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला याच्याविषयीचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. आता लॅमिस थेरम विषयी तुम्हाला समजलं असेल. कॉन्करंट फोर्स सिस्टम म्हणजेच त्या लॅमिस थेरमचं बेसिक्स आहे आणि त्याला आपल्याला विसरून जमणार नाही. एक एक्झाम्पल जे की मी आधी वरतीही सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये. आता एक्झाम्पल असं एक एक्झाम्पल आहे की एक्झाम्पल इथं एक ही वॉल आहे, स्मूथ वॉल आहे, त्याच्यामध्ये इथं स्ट्रिंग आहे आणि इथं काहीतरी असा मेटॅलिक स्पेअर आपण स्ट्रिंगच्या मदतीने आपण त्याला होल्ड करून ठेवले. असं आपण त्या मेटॅलिक स्पेअरचं एक्झाम्पल वजन आहे 100 किलो न्यूटन. 100 किलो न्यूटन एक एक्झाम्पल दिलंय याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काहीतरी ह्या दोरीमध्ये काहीतरी टेन्शन आहे, टी टेन्शन आहे आणि हा जो अँगल दिला आपला एक्झाम्पल तो दिला अँगल 30 डिग्री अँगल दिलाय. मग त्याने आपल्याला क्वेश्चन विचारला असतो बघा. याच्यामध्ये क्वेश्चन विचारला असतो की रिएक्शन फाइंड आउट करा, द रिएक्शन फ्रॉम द वॉल ती फाइंड आउट करा. दुसरा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये व्हॉट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंग मधलं टेन्शन फाइंड आउट करा. तर लॅमिस थेरम सरळ सरळ अप्लाय करायला, लॅमिस थेरम ह्याच्यामध्ये सरळ सरळ अप्लाय करा. एक्झाम्पल ही स्ट्रिंग आहे, इथं होल्ड केलं ह्या स्ट्रिंगनं, ह्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा. आणि फ्री बॉडी डायग्राम आपण आताच ड्रॉ केली. काय होतं फ्री बॉडी डायग्राम मध्ये, त्याचं स्वतःचं वजन किती दिले आपले 100 न्यूटन. 100 न्यूटन. इकडनं अप्लाय होणारी ही रिएक्शन, इकडनं अप्लाय होणारी ही रिएक्शन, अशी ऍक्शन आणि रिएक्शन सेम असतं ना या टाईपमध्ये. ही रिएक्शन इथनं पास होते आणि इकडची ही स्ट्रिंग आहे अशी, इकडची ही दोरी आहे आणि दोरीमध्ये काय सांगितलं टेन्शन असतं नेहमीच अवे फ्रॉम द बॉडी असतं हे या टाईपमध्ये. मग जर तुम्ही आता याच्यामध्ये जर बघितलं, जर हा अँगल 30 डिग्री असेल तर इथं जर ट्रायंगल तयार केला तुम्ही, हा अँगल 30 डिग्री आहे, इथं 90 डिग्री आहे, इथं किती आला 60 डिग्री आला. म्हणजे इथं अँगल किती आला, हा तुम्हाला 60 डिग्री भेटला हा अँगल. आता काय करू शकतो आपण, ह्या फोर्सला ह्या रिएक्शनला आपण काय करू शकतो पुढे ट्रान्समिट करू शकतो. ह्या पॉईंटला ट्रान्समिट करा किंवा ह्या पॉईंटला ट्रान्समिट करा. हा स्पियर याच्यामध्ये हे फोर्सेस, एकच फोर्स माहिती आहे 100 न्यूटनचा, एकच अँगल माहिती आहे आपल्याला, ही रिएक्शन आणि या टाईपमध्ये हे टेन्शन जे की अननोन आहे. किती पॅरामीटर अननोन आहे त्याच्यामध्ये, 2 पॅरामीटर अननोन आहेत आणि हा अँगल माहिती आहे आपला 60 डिग्रीचा. हा अँगल जर 60 डिग्री असेल तर हा उरलेला अँगल किती असेल, हा उरलेला अँगल किती असेल तर आपल्याला माहिती आहे 180 मायनस 60 ह्याला आपण लिहू शकतो 120 डिग्री. नंतर इकडचा 60 डिग्रीचा अँगल आहे, इकडचा हा 90 डिग्रीचा अँगल आहे. हे 90 डिग्री अधिक 60 डिग्री हा झाला 150 डिग्री. आणि त्याच टाईपमध्ये इकडं जर बघितलं तुम्ही तर इकडं सरळ सरळ तुम्हाला हा अँगल किती येतोय 90 डिग्रीचा अँगल येतोय. मग तुम्हाला फाइंड आउट करता तरी व्हॅल्यू टेन्शन टी म्हणलं की काय येतं, त्याच्या अपोजिट साईड घ्यायची तुम्हाला. ही अपोजिट साईड कुठला घ्यायचा, साइन अँगल घ्यायचा. साइन 90 घेतला तुम्ही, चला ठीक आहे. मग नंतर तुम्हाला हा 100 न्यूटन इक्वल्स टू किंवा 100 न्यूटन अपॉन त्याच्या अपोजिटचा अँगल कुठला आहे साइन 120 घ्या, साइन 120 घ्या. आणि त्याच टाईपमध्ये रिएक्शन आर लिहा आणि त्याच्या अपोजिटचा अँगल लिहा. काय लिहिला होता आपण अँगल, साइन 150 लिहिला होता. या टाईपमध्ये कॅल्क्युलेशन्स येतील. आता या टाईपमध्ये कुठलेही दोन तुम्ही इक्वेट करा, ह्या दोन रेशोला तुम्ही इक्वेट करा. दोन रेशोला जर इक्वेट केलं तर टी इक्वल्स टू काय आलं तुम्हाला, हे 100 इंटू हे साइन 90, हे साइन 90 ह्याला इकडे घ्या आणि अपॉन हे साइन 120. तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता, हे इझिली कॅल्क्युलेट करू शकता, तुमचा इथं आन्सर येऊन जाईल. दुसरंच तुम्हाला या टाईपचा हा रेशो फाइंड आउट करण्यासाठी काय करा तुम्ही, ह्या रेशो सेकंड रेशो फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही ह्या सेकंड रेशोला आणि थर्ड रेशोला इक्वेट करा, त्यावरून तुम्हाला आर येईल. म्हणजे या प्रकारे आपल्याला टेन्शनची व्हॅल्यू भेटून जाते आणि या प्रकारे तुम्हाला हे रिएक्शनची व्हॅल्यू भेटून जाते. हे आहे लॅमिस थेरमचे ऍप्लिकेशन. याला आपण म्हणतो लॅमिस थेरमचं ऍप्लिकेशन. चला आणखी एक क्वेश्चन फ्रेम असतो बघा, एक स्टँडर्ड क्वेश्चन सोपा आहे. एक्झाम्पल अशीच एक खूप बरेचसे नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय होतात एका सिस्टममध्ये. एक्झाम्पल एक सिस्टम आहे या टाईपमध्ये एक सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये असे काहीतरी हिंज दिलेले असतात आपल्याला बऱ्याचशा वेळेस. इकडच्या साईडनं ही वॉल आहे, या टाईपमध्ये काहीतरी हिंज असेल, असा मेटॅलिक हिंज असेल किंवा रोप पण असू शकते या टाईपमध्ये. इकडनं एक रोप आहे आणि एक्झाम्पल अशी एक रोप आहे आणि तो काहीतरी वजन अटकवलं आपण, हे वजन आहे समजा 200 न्यूटनचं वजन आहे. आणि हे एक अँगल दिले असतात आपल्याला, हे अँगल दिले असतात 60 डिग्री अँगल आहे हा. एक्झाम्पल हा काहीतरी आहे 40 डिग्रीचा अँगल आहे. किंवा चला इथं आपण किती घेऊया, इथं आपण घेऊया 45 डिग्रीचा अँगल घेऊया, 45 डिग्रीचा अँगल. मग यामध्ये तुम्ही लॅमिस थेरम वापरू शकता का, यस वापरू शकतो. बघा एक तर तिन्ही फोर्सेस ही कॉन्करंट फोर्सेस आहे, एकाच पॉईंटला भेटतात सगळे. हे टेन्शन इकडं असणार आहे, हे टेन्शन इकडं असणार आहे आणि ही एक्झाम्पल ही जर रोप असेल तर हे टेन्शन इकडं असणार आहे. असं टेन्शन म्हणजे इथं खरं तर वजन आहे, याचं टेन्शन म्हणजे इथं वजन आहे. मग इकडचं टेन्शन एक्झाम्पल ह्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा, ह्याची फ्री बॉडी डायग्राम आणि हे त्याचं वजन दाखवा खालच्या डायरेक्शनला किती आहे 200 न्यूटन वजन आहे. एक्झाम्पल इकडचं टेन्शन किती आहे काहीतरी T1 आहे, इकडचं टेन्शन काहीतरी किती आहे T2 आहे. आता जर तुम्हाला जर हा अँगल माहिती असेल तर तुम्ही इकडचा हा अँगल काढू शकता. जर तुम्हाला इकडचा जर हा अँगल माहिती असेल असा व्हर्टिकलचा,
हा अँगल जर माहिती असेल तर तुम्ही इथला हा अँगल काढू शकता. बाकीचे अँगल काढणं सोपं आहे बघा. बाकीचे काही जॉमेट्री आहे, लॅमिस थेरमचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला हे प्रॅक्टिस करावं लागेल. आणि काही आपण टिपिकल क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत, त्याची काळजी करू नका. टिपिकल क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत, कुठले सॉल्व्ह करायच्या वेळेसचे. नंतर आणखी एक टिपिकल क्वेश्चन असतो बघा, आणि त्याचा एक शॉर्टकट सांगतो मी. बरंचसं कन्फ्युजन असतं बघा. जर या टाईपची एक बॉडी आहे, या टाईपची एक बॉडी आहे, आणि एक्झाम्पल इकडनं एक सरफेस आहे आणि असा इकडनं एक सरफेस आहे, असा असा सरफेस आहे या टाईपमध्ये. काहीतरी वेगवेगळे अँगल इथं मेन्शन केले आहेत. एक्झाम्पल या टाईपचा, त्याला ट्रफ म्हणतो आपण. हे ट्रफ पोर्शन असा काहीतरी, ट्रफ TROUGH हा ट्रफ पोर्शन आहे या टाईपमध्ये. ह्या बॉडीचं काहीतरी स्वतःचं वजन आहे बघा. किती वजन आहे? एक्झाम्पल 400 न्यूटन स्वतःचं वजन आहे. आता आपल्याला माहिती ही बॉडी इथं कॉन्टॅक्टमध्ये आली आणि इथं कॉन्टॅक्टमध्ये आली. चला ठीक आहे. नंतर एक्झाम्पल असे काहीतरी अँगल दिलेत आपल्याला. एक्झाम्पल घेतो, इथं घेतो 60 डिग्रीचा अँगल, आणि ते एक्झाम्पल घेतो मी इथं काहीतरी घेऊया आपण. एक्झाम्पल 30 डिग्रीचा अँगल. दिसायला तर 30 डिग्री वाटत नाही, बट एक्झाम्पल समजून घ्या. 30 डिग्रीचा अँगल या टाईपमध्ये. आता ह्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करून आपल्याला काय विचारलं असतं की इथं रिएक्शन विचारली असते. ह्या पॉईंटची रिएक्शन किती असते, ह्या पॉईंटची रिएक्शन किती असते. एक्झाम्पल ह्या पॉईंटला नाव द्या पॉईंट नंबर 1, ह्या पॉईंटला नाव द्या पॉईंट नंबर 2, आणि क्वेश्चन असतो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द रिएक्शन R1, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रिएक्शन R2. या टाईपचे क्वेश्चन्स असतात. मग हे टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही लॅमिस थेरम वापरू शकता, कारण ह्याच्यामध्ये 3 फोर्सेस येणार आहेत आणि सगळे तिन्ही फोर्सेस हे कॉन्करंट असतात. आणि याच्यामध्ये ह्या रिॲक्शन्स आपल्याला कशा भेटतात, तर रिॲक्शन्स काढण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर ह्या हे कॉन्टॅक्टिंग पॉईंट आहे. हे स्वतःचं वजन खालच्या डायरेक्शनला ऍक्ट होत आहे. काही वजन इकडे ट्रान्सफर होतं आणि काही वजन इकडे ट्रान्सफर होत आहे, कारण खालच्या पॉईंटला काही कॉन्टॅक्ट नाही सरफेस सोबतचा, म्हणून इकडच्या डायरेक्शनला अशी रिॲक्शन तयार होणार आहे. अशी ह्या डायरेक्शनला बघा, इकडनं ऍक्शन आहे बघा, इकडनं ऍक्शन आहे आणि इकडनं रिॲक्शन असणार आहे. अशी सपोर्ट दिला ना त्याला, असा सपोर्ट आहे, ही रिॲक्शन झाली. नंतर तसेच इकडनं सुद्धा अशी रिॲक्शन असणार आहे, ही अशी रिॲक्शन असणार आहे, ही अशी रिॲक्शन असणार आहे. त्यामध्ये अँगल तर दिलीत आपल्याला. आता अँगलचंच कन्फ्युजन असतं याच्यामध्ये, बाकी काही नाही. क्वेश्चन खूप सोपा आहे, पण अँगलचंच कन्फ्युजन असतं बघा. आता ह्याला मी थोडंसं सेपरेट ड्रॉ करतो. इथं ड्रॉ करतो. एक्झाम्पल हा 60 डिग्री आहे आणि हा एक्झाम्पल हा 30 डिग्री आहे, आणि याच्यामध्ये हा असा आपला हा मेटॅलिक स्पेअर आहे. एक्झाम्पल असा हा मेटॅलिक स्पेअर आहे. एक्झाम्पल असा मेटॅलिक स्पेअर आहे, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अँगल कुठे दिलेत आपल्याला, अँगल कुठे दिलेत, अँगल हा एक अँगल दिला आणि हा एक अँगल दिला. तर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला हा याच्यामध्ये हे फोर्सेस काढायचे आहेत. खरं तर हे नॉर्मल रिॲक्शनचे अँगल काढायचे आहेत. जर तुम्ही पूर्णपणे बघितलं, चला मला वाटतं ही अगोदरची डायग्राम बेस्ट आहे. चला इथंच बघूया आपण. या केसमध्येच बघूया आपण. हा अँगल किती आहे, 30 डिग्रीचा अँगल आहे, आणि हा अँगल किती आहे, 60 डिग्रीचा अँगल आहे. आता इथं काय नॉर्मल रिॲक्शन त्याचं नावच आहे नॉर्मल रिॲक्शन. ह्या सरफेसला इथं नॉर्मल आहे, म्हणजे ह्या सरफेसला इथं ही नॉर्मल आहे, अशी नॉर्मल आहे. आता एक ध्यानात ठेवा तुम्ही, हा अँगल तुम्हाला माहिती आहे, हा अँगल माहिती आहे, आणि ह्या एका ट्रायंगलमध्ये बघूया आपण. आता ह्या ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर हा अँगल आहे 60 डिग्री आणि हा अँगल आहे 90 डिग्री. तर हा अँगल किती आला, हा अँगल किती आला, 30 डिग्री आला. त्या टाईपमध्ये हा अँगल जर 30 डिग्री असेल, हा अँगल जर 90 डिग्री असेल, तर हा अँगल किती आला, 60 डिग्री आला. घ्या याचा फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राममध्ये तुम्ही काय करताय, आपण काय करूया, ही बॉडी या टाईपमध्ये त्याच्यावरती काहीतरी असे फोर्सेस ऍक्ट होतात. इथं दिसतात आपल्याला. एक असा फोर्स आहे आणि दुसरा असा फोर्स आहे बघा. हीच मेथड आहे ज्याने तुम्हाला कन्फ्युजन होणार नाहीये. बाकीच्या बऱ्याचशा मेथड्स आहेत, मग थोडंसं कन्फ्युजन आहे, थोडासा विचार करावा लागेल. मग त्यासाठी जॉमेट्री तुमची स्ट्रॉंग पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे वेट आहे, वजन आहे, ते सरळ खाली आहे, ते वजन खाली आहे. मग ह्याच्यामध्ये हा अँगल किती होता हा अँगल 30 डिग्रीचा अँगल होता. हा अँगल किती होता, 60 डिग्रीचा अँगल होता. ही लाईन कुठली आहे, एक्झाम्पल ही लाईन आहे R2 रिएक्शनची लाईन आहे. ही लाईन कुठली आहे, R1 रिएक्शनची लाईन आहे. आता घ्या पुढे एक्सटेंड करा, ह्या लाईनला पुढे एक्सटेंड करा. एक्झाम्पल ह्या R2 लाईनला मी पुढे एक्सटेंड करतो या टाईपमध्ये, ह्या R1 लाईनला मी पुढे एक्सटेंड करतो या टाईपमध्ये, आणि हे वजन जे आहे वेट तर अगोदरच असं आहे. मग ह्याच्यामध्ये कुठले अँगल भेटला तुम्हाला, ह्याचा अँगल भेटला आहे R1 आहे, इथं आहे R2 आहे. आणि कुठला अँगल होता हा बघा अँगल, हा अँगल होता तुमचा हा, आणि इकडचा बघा अँगल, हा अँगल होता. म्हणजे हा अँगल इथं हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल आहे बघा, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल. इथंही बघा तुम्ही, हा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल. मग ह्याच्या इथं जर एक हॉरिझॉन्टल जर लाईन ड्रॉ केली, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल, किती अँगल आहे इथं, हा 30 डिग्रीचा अँगल. इथं किती अँगल आहे हा, 60 डिग्रीचा अँगल झाला. आले तुमचे इथं सगळे अँगल्स. जर 60 डिग्री असेल, हा जर 30 डिग्री असेल, हा अँगल माहिती आपल्याला 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. मग हा टोटल अँगल किती आला, हा टोटल अँगल किती आला, हा 30 डिग्री अधिक हा 90 डिग्री, म्हणजे हा आला 120 डिग्री.
मग त्याच टाईपमध्ये हा 60 डिग्री अधिक हा 90 डिग्री, हा टोटल अँगल किती आला, हा टोटल अँगल किती आला, 90 अधिक 60 150 डिग्री. आणि त्याच टाईपमध्ये हा नाही काढू शकत का आपण, हा नाही काढू शकत का, बघा 180 डिग्री मधनं तुम्हाला हे 60 डिग्री मायनस करा आणि 30 डिग्री मायनस करा, आलं आन्सर तुमचं इथं. या टाईपमध्ये आपण क्वेश्चन असा सॉल्व्ह करू शकतो. किती आलं हे, 60 डिग्री अधिक 30 डिग्री 90 डिग्री, 180 मायनस 90 डिग्री, या टाईपमध्ये. मग तुमचा आपलं इथं लावा तुमचं लॉजिक, हे R2 डिवाइड बाय साइन ऑफ 150 आलं, हे साइन ऑफ 150 आलं. त्याच टाईपमध्ये हे R1 डिवाइडेड बाय साइन ऑफ 120 आलं, त्याच्या अपोजिटच्या अँगलचा साइन अँगल घ्यायचा आणि त्याच्यामध्येच काय आलं W अपॉन किती आलं, हे साइन 90 आलं. या टाईपमध्ये तुम्हाला आन्सर भेटून गेलं. सो या टाईपचे टिपिकल क्वेश्चन्स आपण इथं डिस्कस केले आहेत. चला, लॅमिस थेरम विषयी आपण बरंचसं बोलत, लॅमिस थेरम आपला इथं संपतोय. लॅमिस थेरमला पूर्ण क्लोज करण्याच्या अगोदर आणखी एक टिपिकल क्वेश्चन बघा. टिपिकल क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्या एक्झामला, MES या टाईपमध्ये. क्वेश्चन कसा आहे या टाईपमध्ये, एक्झाम्पल हे ग्राउंड आहे, हॉरिझॉन्टल पोर्शन आहे, हा असा ग्राउंडचा पोर्शन, इथं काहीतरी अँगल दिला या टाईपमध्ये 45 डिग्री. हे ट्रफ आहे, ट्रफमध्ये हा इन्क्लाइंड प्लेन आहे आणि व्हर्टिकल प्लेन आहे बघा, या टाईपमध्ये, या टाईपमध्ये. खरं तर खालचा प्लेन नाही, जे खालची रेफरन्स लाईन आहे हे सोडून द्या तुम्ही, खालची एक रेफरन्स लाईन आहे, हॉरिझॉन्टल आहे, ग्राउंड आहे, ते दाखवण्यासाठी मी असं केलं होतं या टाईपमध्ये. एक्झाम्पल या टाईपमध्ये काय असतं बघा, इथं एकशे मेटलिक स्पेअर असतात बघा असे, हे मेटलिक स्पेअर नंबर 1 आणि मेटलिक स्पेअर नंबर 2 या टाईपमध्ये. असे दोन मेटलिक स्पेअर असतात बघा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. आता हे इकडे एकमेकांना ढकलतात बघा, असे इकडे येण्याचा प्रयत्न करतात ते दोन्ही मेटलिक स्पेअर. आणि टच कुठं करतात ते, टच या ठिकाणी टच करतात ते, ह्या ठिकाणी टच करतात, या ठिकाणी एकमेकांना टच करतात, ह्या ग्राउंड सोबत टच करतात ते. आता याविषयी काय क्वेश्चन असतो फ्रेम, याविषयी क्वेश्चन काय असतो बघा, एक सोपा क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला आता, जस्ट मिनिट. याच्यामध्ये काय दिलं असतं बघा, ह्याला तुम्ही सिलेंडरही घेऊ शकता किंवा ह्याला स्पेअर घेऊ शकता. एक तर हे सिलेंडर असतील बघा, आणि त्या सिलेंडर म्हणजे सिलेंडर असू द्या किंवा स्पेअर असू द्या, ह्या दोन्ही सिलेंडरचं दोघांचं वजन दिले, एक्झाम्पल W इक्वल्स दिले 400 न्यूटन, दोन्ही सिलेंडरचं वजन दिले आपल्याला 400 न्यूटन. आणि त्याच्यामध्ये दोन्ही सिलेंडर हे जे आहेत कॉन्टॅक्टमध्ये आहेत खालच्या बॉडी सोबत, ह्या इन्क्लाइंड प्लेन सोबत आणि ह्या व्हर्टिकल प्लेन सोबत. काय अँगल बनवतात ते, अँगल तर इथं दिलाय त्यांनी 45 डिग्रीचा अँगल दिलाय. त्यांनी विचारले की रिॲक्शन्स काय असतील, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द रिॲक्शन्स, वेगवेगळ्या रिॲक्शनची व्हॅल्यू विचारली तुम्हाला आपल्याला त्यांनी विचारली. एक्झाम्पल याच्यामध्ये हा पॉईंट A आहे, हा पॉईंट B आहे, एक्झाम्पल हा पॉईंट C आहे आणि हा पॉईंट D आहे आपल्याला समजण्यासाठी. आता आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूया, याची फ्री बॉडी डायग्राम, वरच्या ह्याची फ्री बॉडी डायग्राम कशी येईल, वरच्याची फ्री बॉडी डायग्राम, वरच्या स्पेअरची किंवा वरच्या सिलेंडरची फ्री बॉडी डायग्राम अशी येईल बघा. त्याचं स्वतःचं वजन एक तर खाली असणार आहे असं, बरोबर, स्वतःचं वजन असं खाली असणार आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इकडनं त्याला काय करणार, हे जे स्पेअर आहे, हा स्पेअर काय करतो, ह्याच्यावरती ऍक्शन म्हणजे असा फोर्स अप्लाय करतो, त्याच्यामुळे त्याला काहीतरी रिॲक्शन भेटते अशी, त्याची रिॲक्शन भेटते. म्हणजे रिॲक्शन कशी होऊ लागली याच्यामध्ये रिॲक्शन अशी होऊ लागली आपल्याला या टाईपमध्ये. सॉरी, ही रिॲक्शन काढता येईल का आपल्याला, खरं तर ही सुद्धा रिॲक्शन करेक्ट आहे, बट आपण रिॲक्शन अशी कन्सिडर करतो. रिॲक्शन म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या सरफेसमुळे त्या बॉडीवरचा किती फोर्स येतो, त्याला आपण रिॲक्शन म्हणतो, तो फोर्स आपण कन्सिडर करत असतो. आणि मी जर अशी केली असती तर रिॲक्शन काय प्रॉब्लेम झाला असता, मी अशी केली असती काय प्रॉब्लेम काहीच नसतं त्याला. शेवटी साइन कन्व्हेन्शन मध्ये तुम्हाला थोडा प्रॉब्लेम असतो, त्यावरून तुम्हाला साइन रिव्हर्स करावं लागला असतं, त्याचाही मिनिंग तोच होतो. काही इथं आन्सर चुकत नाही, तुम्ही जरी रिॲक्शन इकडं राईटला घेतली, लेफ्टला घेतली, खाली घेतली, वरती घेतली, कशी घ्या, शेवटी तुम्हाला आन्सरमध्ये बरोबर ते बॅलन्स होऊन जाईल, आन्सरमध्ये पूर्णपणे बॅलन्स होऊन जाईल. तुमचा आन्सर मायनस आला असतं, मग तुम्ही सांगितले असते की आपण जी डायरेक्शन कन्सिडर केली ती अपोजिट आहे त्याच्या, या टाईपमध्ये. चला पुढे आपण बघितलं तर इथं आता कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथं नॉर्मल रिॲक्शन अशी भेटणार आहे, इथं ही नॉर्मल रिॲक्शन भेटणार आहे, त्याला आपण म्हणतो RB. आणि त्याला इथं ह्या रिॲक्शनला म्हणतो मी RCचा पॉईंट आहे तो, हे स्वतःचं वजन आहे त्याचं. आणि इकडच्या डायरेक्शनला एक्झाम्पल अशी त्याला रिॲक्शन भेटू लागली, ही RB भेटू लागली या टाईपमध्ये. आता इथं मेजर प्रॉब्लेम काय असतो बघा, अँगल सोबतच मेजर प्रॉब्लेम असतो. हा जर 45 डिग्रीचा असेल, तर हा सुद्धा 45 डिग्री आणि हा असेल 90 डिग्री. बघा व्यवस्थित विचार करा या टाईपमध्ये. आणि चला आपण जर बघितलं, ही जी रिॲक्शन आहे बघा, ही जी रिॲक्शन आहे अशी बघा, ही रिॲक्शन अशी आहे, म्हणजे ह्या सरफेसला पॅरल रिॲक्शन आहे, ह्या सरफेसला पॅरल आहे. मग ह्या सरफेसला पॅरल, हा सरफेस आणि हॉरिझॉन्टल सरफेस यांच्यामध्ये कितीचा अँगल आला, हा अँगल कितीचा आला, हा 45 डिग्रीचा अँगल आला. जो इथं अँगल आहे तोच इथं अँगल असणार, एकदम लॉजिकली जा, काहीच नाही इथं, काहीच कन्फ्युजन नाही होणार तुम्हाला. इथं हा आला 45 डिग्रीचा अँगल, हा या टाईपमध्ये. हा नंतर आता इथं ही रिॲक्शन बघा अशी आहे, आता ही रिॲक्शन अशी, तर ह्याच्या हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल किती आला, इथं आला 45 डिग्री. डायरेक्ट हॉरिझॉन्टल सोबत कंपॅरिझन करा, तुमचा विषय इथं संपला.
तुमचं इथं आन्सर येऊन गेलं. काहीच जास्त विचार करायची गरज नाही आहे. चला ह्याचा आन्सर पुढे बघूया आपण. आता हा स्फिअर झाला. आता इथून तर पुढे यायला पाहिजे तुम्हाला आन्सर. ह्याला पुढे तुम्ही एक्सटेंड करा, ह्याला तुम्ही पुढे एक्सटेंड करा या टाईपमध्ये. हे कुठलं आहे? RB आहे. RB ह्या RCला तुम्ही एक्सटेंड करा या टाईपमध्ये. RCला एक्सटेंड करा आणि पुढे खाली हे वेटला एक्सटेंड करा तुम्ही. आता यामध्ये हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल ध्यानात ठेवायचा. हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल हे ध्यानात ठेवा तुम्ही. हा किती होता? हा किती होता? 45 डिग्री. 45 डिग्री झालं तुमचा आन्सर आलं. हे 45 असेल तर इकडचा अँगल फाइंड आउट करता येईल, टोटल अँगल फाइंड आउट करा, सगळं चालू. चला आता हे दुसऱ्या स्पेअर विषयी बोलूया आपण. याच्याविषयीची नॉर्मल रिॲक्शन्स कसं येणार आहे बघा. बघा याच्यामध्ये काय झालंय, याच्यामध्ये ॲक्शन रिॲक्शन असते बघा. आता ॲक्शन रिॲक्शन म्हणल्यानंतर आता वरचा स्पेअर ह्या स्पेअरवरती फोर्स अप्लाय करतोय. आपण दुसऱ्या स्पेअरनं फोर्स अप्लाय केलेला काढतोच ना, या टाईपमध्ये हा फोर्स अप्लाय केला. आता इकडनं जर बघितला, इकडं नॉर्मल रिॲक्शन अशी आहे, ही नॉर्मल रिॲक्शन अशी आहे. नंतर ह्याचं वजन तर खालच्या डायरेक्शनला आहे. आता वजन करण्याच्या अगोदर ही इकडनं एक रिॲक्शन येणार आहे, अशी ही रिॲक्शन अशी असणार आहे, ही रिॲक्शन अशी असणार आहे. ह्या रिॲक्शनला काय म्हणतो मी? ह्या रिॲक्शनला पहिलं नाव देतो RA. ह्या वरच्या रिॲक्शनला नाव देतो मी, काय नाव देऊ ह्याला? तेच म्हणलं तरी चालेल ना, RCच बोललं तरी चालेल, काहीच अडचण नाही. ॲक्शन रिॲक्शन सेम असते ना या टाईपमध्ये, कारण इक्विलिब्रियममध्ये बॉडी. आणि इकडच्या आडव्या रिॲक्शनला मी नाव देतो RD आणि खालच्या डायरेक्शनला असणारे हे वजन, वेट या टाईपमध्ये. काय सांगितलं होतं याच्यामध्ये? काय बोललो मी याच्यामध्ये? ही रिॲक्शनचा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल बघायचा अगोदर. हा हॉरिझॉन्टल सोबतचा 45 डिग्री, म्हणजे हा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल किती आला? 45 डिग्री. बाकीचा कुठला अँगल तुम्हाला माहित नाही. हा अँगल माहित नाहीये, माहिती आपल्याला हा अँगल किती, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल. बघा हा नाही अँगल येणार, हा छोटा अँगल, हा इकडचा तो किती होता अगोदरच बघितला आपण. हा किती होता आपला? हा 45 डिग्री होता. हा 45 डिग्री, म्हणजे हा 45 डिग्री आला, हा आपला 45 डिग्री आला इकडनं. सगळेच अँगल भेटलेच तुम्हाला याच्यामध्ये. पुढे इझिली वर्कआउट करू शकतो पण या केसेसमध्ये पुढे इझिली वर्कआउट करू शकतो. बघा या टाईपमध्ये ह्याची त्याच टाईपमध्ये आणखी जर पुढे ह्याला जर असं एक्सटेंड केलं, हा झाला RC, इकडचा झाला हा RD, इकडचा झाला हा RA आणि इकडचा झाला हे वेट, वजन. आता तुम्ही अँगल तुम्ही कॅल्क्युलेट करा बघा. आणि अँगल काढणं काय मोठी गोष्ट नाही. आता इथं लॅमिस थेरम अप्लाय होईल का? तर नाही. इथं काय कराल तुम्ही? समेशन fx इक्वल्स टू 0 घ्या आणि समेशन fy इक्वल्स टू 0 घ्या. सगळ्या अननोनची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. कुठले अननोन आहे त्याच्यामध्ये? RA अननोन आहे, RC अननोन आहे, हे RD अननोन आहे, या टाईपचे अननोन्स भेटून जातील. अँगल कॅल्क्युलेट करा, fx fy इक्वल टू 0 करा आणि तुम्हाला 2 इक्वेशन बनतील आणि 2 इक्वेशनमधून तुम्हाला आन्सर येईल. बघा क्वेश्चन थोडासा मोठा बनतो म्हणून मी काही इथं पुढे सॉल्व्ह करत नाही. ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड एक्झाम्समध्ये आपल्याला तेवढीशी गरज पडत नाही अशा क्वेश्चनची. आणि आपण याच टाईपमध्ये खरं बघितलं तर हा पहिला टॉपिक संपलेला आहे आपला ऑलमोस्ट.